मी बाबासाहेब गोविंद थोरवे, सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार चळवळीचा प्रणेते म्हणून मी काम करत असताना माझं मूळ गाव मौजे गिरजे शंकरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या गावामध्ये गेली कित्येक वर्ष गावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार सुरू आहे व गोरगरीब काबाड कष्ट करणाऱ्या जनतेच्यावर अमानुषपणे अन्याय होत आहे। सार्वजनिक व विकासोन्मुख कामामध्ये अनेक लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होऊन शासकीय कामाचा जो दर्जा आहे तो निकृष्ट दर्जाचा केलेला आहे। तसेच या गावामध्ये पवन ऊर्जा कंपनीच्या पवनचक्कीच्या मार्फत जो गावाला प्रति पवनचक्की जो कर दिला जातो तो रक्कम रुपये 30,000 प्रमाणे असे 10 पवनचक्कीच्या मागे प्रतिवर्षी 3 लाख रुपये असे गेले 17 वर्षे एकूण 51 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे। तरी या गावाच्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा अतिशय भ्रष्ट कारभार करतो व गेंड्याची कातडी असलेल्या या दारुड्या ग्रामसेवक व सत्तेची मस्ती व माज असलेल्या सत्ताधारी लोकांनी गावामध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा न घेता बोगस रेकॉर्ड तयार करून ग्रामपंचायत सदस्यांची बोगस नावे टाकून अनुमोदक सूचक बोगस उभे करून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ठरावामध्ये भ्रष्ट कारभार करून लोकांची दिशाभूल करून लोकांना वेठीस धरलेले आहे। तसेच गावाच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या कामामध्ये भ्रष्टाचार होऊन ते अर्धवट स्थितीत राहिलेलं आहे। पंतप्रधान ग्रामीण योजनेच्या 2 शिवार रस्त्यांचे सुद्धा काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार झालेले आहेत। तसेच गावामध्ये सुलभ शौचालय व सांडपाणी यासाठी कचरा कुंडीच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे। तसेच गावाच्या माध्यमिक जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंडवरचे काम न करता ते कंपाऊंडरचं काम कागदोपत्री केलेलं आहे असं दाखवून त्याच्यामध्ये सुद्धा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। तसेच मौजे गिरजे शंकरवाडीच्या महसूल क्षेत्रात म्हणजे शिवारात जाण्यासाठी गावापासून ते खालतीकडच्या विठोबाच्या मंदिरापर्यंत व गावापासून ते सुतारकीच्या मोहळ्यापर्यंत शिवार रस्ते हे झालेच पाहिजेत ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। यासाठी मी या आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे। या सर्व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मी गेले 10 वर्ष आवाज उठवत आहे। तरीसुद्धा शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं या कामामध्ये लक्ष न देता उलट भ्रष्ट कारभार करणाऱ्यांनाच पाठीशी घातलेला आहे। त्यामध्ये जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी श्री मॅडम यास्नी नागराजन मॅडम, खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या ग्रामविकास अधिकारी या सर्वांनी या भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालून आमच्या गावाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्ट कारभार होत आहे। असं असतानासुद्धा या लोकांनी या ग्रामसेवक व सत्ताधारी पार्टीला सहकार्य करून भ्रष्ट कारभार करण्यासाठी खतपाणी घातलेलं आहे। तरी यासाठी मी या सर्व गोष्टी शासना दरबारी मांडून या गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी या आंदोलनाद्वारे मागण्या करत आहे की या सर्व भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊ मला न्याय म्हणजे गावाला न्याय मिळावा यासाठी मी दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून अर्धनग्न बेमुदत आमरण उपोषण मौजे गिरजा शंकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर करणार आहे याची नोंद घ्यावी व माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले ज्याला शासन जबाबदार राहील।